थोड्याच वेळामध्ये राज्याचं बजेट सादर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये बजेट सादर करतील। अर्थमंत्री अजितदादांच्या निधनामुळे मुख्यमंत्री हे बजेट सादर करणार आहेत आणि बजेटचं अर्ध्याहून अधिक काम अजितदादांच्या काळामध्ये पूर्ण झालं होतं आणि त्यामुळे बजेटवर त्यांची छाप असणार आहे। दरम्यान आता कुठल्याही निवडणुका नसल्याने लोकप्रिय घोषणांऐवजी आर्थिक शिस्तीचं असं हे बजेट असणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी तसे संकेतही याआधी बोलताना दिले होते। काल विधिमंडळात सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मात्र कृषी क्षेत्रात काहीशी पिछेहाट झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे शेतीसाठी कुठल्या मोठ्या घोषणा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागणं असणार आहे। खास करून शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे। तर बजेटमध्ये जुन्या योजनांना कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर नव्या विकास कामांना बजेटमध्ये प्राधान्य दिलं जाणार असल्याची शक्यता आहे। तशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून जी24 तासला मिळते आहे। राज्याला आर्थिक बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पात नवे बदल केल्याची माहिती मिळते आहे। जुन्या लोकप्रिय योजनांसाठी नव्या काही तरतुदी आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचं बजेट सादर करतील आणि या बजेटमधून राज्यातल्या जनतेला काय मिळणार हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना नवीन काही योजना मिळतायत का, जुन्या योजनांमध्ये निधीमध्ये काही वाढ केली जाते का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। लाडक्या बहिणींसाठी काही वेगळी तरतूद केली जाते का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण लाडक्या बहिणींची राज्यभरातल्या 2100 रुपये दरमहा लाडक्या बहिणींना देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या संदर्भात काही नवीन घोषणा केली जाते का हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं चर्चा आहे की आता कोणत्याही निवडणुका नाही आहे त्यामुळे लोकप्रिय घोषणांऐवजी काहीसं शिस्तीचं हे बजेट असेल अशी चर्चा आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीनं हे बजेट मांडलं जात आहे, सर्वसामान्यांना काय मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर महाराष्ट्राची कृषी क्षेत्रामध्ये पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळते। कृषी क्षेत्र विकास दरामध्ये 5.4% घसरण झाली आहे। उद्योग, बांधकाम, सेवा क्षेत्रांनी अर्थव्यवस्थेला बळ दिलंय। विकास दरातही महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकच्या मागे आहे। राज्यावरील कर्जाचा बोजा 93,000 कोटींनी वाढणार आहे। गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊन सुद्धा कृषी क्षेत्रात राज्याची पिछेहाट झाल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर आलंय। कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या विकास दरामध्ये 5% घसरण झाली आणि सोबतच विकसित महाराष्ट्र, मजबूत महाराष्ट्राची घोषणा देणाऱ्या महायुती सरकारच्या काळात राज्याचा विकास मात्र खुंटलेला आहे। विकास दराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य शेजारच्या गुजरात आणि कर्नाटकपेक्षा मागे पडलंय असं 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालातून दिसतंय। राज्याची अर्थव्यवस्था 2024-25च्या तुलनेमध्ये यंदा 7.9% दराने वाढण्याचा अंदाज अहवालामध्ये वर्तवण्यात आलाय। सोबतच राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय। मार्च 2026 अखेर महाराष्ट्रावर 9.32 लाख कोटी रुपयांचं कर्ज होईल असा अंदाज आहे। गेल्या वर्षी हा आकडा 8.39 लाख कोटी होता। त्यामध्ये वर्षभरात तब्बल 93,000 कोटींची वाढ होईल असा अंदाज आहे। जाणून घेऊयात या आर्थिक पाहणी अहवालामध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे। आपण बघतोय की आर्थिक पाहणी अहवालातून महाराष्ट्राची थोडीशी पिछेहाट झाली, कृषी क्षेत्राची काहीची पिछेहाट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच थोड्याच वेळामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं बजेट सादर करतील। अजितदादा यांच्या निधनानंतरचं हे पहिलेच बजेट आहे। अजितदादा यांचं निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री स्वतः हे बजेट सादर करण्यात आहेत आणि अजित पवार यांच्या काळातच या बजेटमधील अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं होतं। त्यामुळे त्यांची छाप सुद्धा या बजेटवर असणार असं कळतंय आणि एकंदरीत आपण बघितलं तर मागच्या काही काळामध्ये निवडणुका होत्या, महापालिकेच्या निवडणुका होत्या, त्याच्या अगोदर त्याच्यानंतर झेडपीच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर आपल्याला बघायला मिळतंय की विधानसभेच्या निवडणुका होत्या। या सगळ्या निवडणुका मागच्या वर्षभरामध्ये निवडणुकांचाच हा सगळा काळ होता आणि त्यामुळे सरकारचा कल कुठेतरी लोकप्रिय घोषणांवर असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र यावेळेला निवडणुका नाही आहेत आणि थोडंसं शिस्तीचं बजेट मांडण्याचा प्रयत्न असेल अशी तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जाते।